आवाज जनतेचा, स्तंभ लोकशाहीचा। राष्ट्रीय छावा संघटनेने उल्हास नदी संघर्ष समिती व पर्यावरण नदी प्रेमी यांच्यातर्फे वालधुनी नदी व उपनद्या बचाव यासाठी अंबरनाथ येथील वालधुनी नदीचे आज जलसमाधी आंदोलन येत्या 14 नोव्हेंबर 2025 रोजी करण्याचे ठरवले आहे। त्यात उल्हास नदी संघर्ष समितीचे शशिकांत दायमा यांनी याबाबत काय म्हणाले या पाहूयात। नमस्कार, मी शशिकांत दायमा, वालधुनी नदी संवर्धन समिती। 4 वर्षापूर्वी अंबरनाथ उल्हासनगरच्या सामाजिक संघटनांनी मिळून वालधुनी नदी संवर्धनाची सुरुवात केली होती। 18 लाख रुपये आम जनतेतून आम्ही गोळा करून ह्या वालधुनी नदीचे संवर्धन GIPR डॅम ते आता तुम्ही इथे बघत असाल हा 3 ते 4 किलोमीटर पर्यंतचा हा बंधारा तुम्हाला दिसेल। आम्ही हा बंधारा त्यावेळी जनतेच्या पैशातून आपण बांधून घेतलेला आहे आणि वालधुनी नदी ही तुम्हाला इथेपर्यंत स्वच्छ आणि संवर्धन वाहत असताना दिसणारी वालधुनी नदी आता तुम्हाला अजून एक आम्ही चित्र दाखवत आहोत की हे समोर बघा, समोर आहे MIDC। त्या MIDCच्या नाल्यातून त्यांनी सोडलेलं सर्व रसायन जे आहे, हे सर्व रसायन जे आहे ते तुम्हाला इथे कलर तुम्हाला वेगळा दिसेल आणि हा नदीचा कलर इथे तुम्ही बघा आणि तो संपूर्ण इथे अशा प्रकारे उग्र वास इथे येतो आहे आणि तो केमिकलचा नाला जो आहे तो संपूर्ण येऊन आपले जिवंत वालधुनी नदीला प्रदूषित करीत आहे। तर आम्ही अनेक वेळी MPCB किंवा MIDCच्या अधिकाऱ्यांना आम्ही खूप पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु MPCBचे अधिकारी किंवा MIDCचे अधिकारी या विषयावर बिलकुल लक्ष देत नाही आहेत। हा केमिकलचं पाणी पुढे येऊन उल्हासनगरला त्रास देतो, वास येतो ह्या केमिकलच्या पाण्यामध्ये। इथेपर्यंत तुम्हाला दिसेल की आजूबाजूला शेती आहे, इकडे जनावरं पाणी पितात, परंतु ह्याच्या पुढची जी वालधुनी नदी आहे ती संपूर्ण मारून टाकलेली आहे अधिकाऱ्यांनी मिळून आणि MIDCच्या कारखानदारांनी मिळून। ह्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई व्हावी म्हणून आमचे निखिल गोळे आणि नैनिश गोळे यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। तीव्र आंदोलन सुद्धा ह्या जागी उभारलं जाणार आहे। प्रशासनाला आमची एकच सांगणं आहे की ह्या ताबडतोब ह्या नदीचं प्रदूषण दूर करण्यात यावं आणि आम जनतेला जे प्रदूषण आणि वासाचा आणि जे घाणीचा सामना करावा लागतो आहे त्याच्यापासून मुक्त करावं। आता आपण बघू शकतो की ती अशी तिकडून वालधुनी नदी जी एक आहे तिचा ओढा किंवा ओहोळ ज्याला आपण बोलतो, इथे आपल्याला पाहायला भेटेल की हा किती स्वच्छ पाणी वालधुनी नदीचं आपल्याला इथे वाहताना दिसतं आणि ताबडतोब तुम्ही तिकडे कॅमेरा घेतला तुम्हाला कळेल हा पिवळ्या रंगाचा किंवा गोल्डन कलरचा किंवा अशा प्रकारे हिरव्या रंगाचा जो केमिकलचा थर तुम्हाला दगडावरती फासलेला दिसेल आणि इथे आता उभं राहणं सुद्धा मुश्किल आहे, इतका वास या जागी येतोय। आणि हा केमिकलचा पूर्ण नाला MIDCच्या आनंदनगर MIDCच्या कारखान्यातून येऊन हा वालधुनी नदीला कशा प्रकारे प्रदूषित करतो आहे हे तुम्हाला आता ह्या 2 रंगांवरून किंवा ह्या 2 फ्लोवरून तुम्हाला दिसून येत असेल। राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे यांनीही याबाबत आंदोलनाची सविस्तर माहिती व आंदोलन का करतायत याबाबत माहिती दिली आहे। तर चला पाहूया काय बोलले आहेत गोळेजी। सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे। आज फारच शर्मेची बाब किंवा खंत वाटते एका गोष्टीची की वालधुनी नदी जी आहे या वालधुनी नदीचा जो आपल्या मलंगडच्या पायथ्याशी ज्याला आपण बोलतो तिथं उगमस्थान झालेलं आहे, या वालधुनी नदीचं पाणी आपल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये तसंच मुंबईपर्यंत हे पाणी जातं। हे पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे पाहणे ही तेवढंच गरजेचं आहे। पण याच्यावरती जे अधिकारी लोक बसलेले आहेत म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ झालं किंवा अजून जे काही विभाग आहेत त्या विभागांना राष्ट्रीय छावा संघटना तसेच वालधुनी नदी बिरादरी आणि वालधुनी नदी संवर्धन समिती यांच्यातर्फे आम्ही अनेक वर्षानुवर्ष आणि आमच्यापेक्षाही अधिक काळाने वालधुनी नदी संवर्धन समिती याचा पाठपुरावा करते। आणि काही वेळापूर्वीच आम्ही शशिकांत दायमाजी आहेत त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही वालधुनी नदीचं उगमस्थान आणि त्याच्यामध्ये पाटबंधारे त्यांनी टाकलेले ते स्वखर्चाने म्हणजे लोक कल्याणातून लोक उत्पन्नातून लोकांनी स्वतः खर्च केला आणि तो पाटबंधारा बांधला आहे। त्याच्यामध्ये व्हिडिओ तुम्हाला दिसेल की त्या एका बाजूनी जो वालधुनी नदीचं जिथं उगमस्थान झालेलं आहे त्या वालधुनी नदीचं उगमस्थानाकडनं वालधुनी नदी जी वाहत येते त्याचं पाणी किती निखळ होतं आणि त्याच्याच डाव्या बाजूला जिथनं MIDC आनंदनगर MIDC आणि अंबरनाथच्या MIDC यांचा जो वाहनांचा स्त्रोत आहे, पाण्याचा जो स्तोत्र आहे तो अक्षरशः पिवळा झालेला, म्हणजे खडकं जी होती आपण ज्याला बोलतो दगड ज्याला बोलतो त्या दगडांचा रंग म्हणजे कलर सुद्धा अगदी पिवळा झाला होता त्या केमिकलमुळे आणि एका बाजूला ती संत वाहणारी नदी होती।
तर यासाठीच आम्ही दिनांक 6 नोव्हेंबर दिवशी जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला मुंबई यांच्या कार्यालयात भेट दिली, तसेच याच्यावरती जे सिद्धेश कदमजी आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना हा सगळा जो पाठपुरावा आहे आणि त्यांना इकडची जी परिस्थिती आहे, सत्य कथा आहे, त्या सगळ्या दाखवण्यात आल्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्यांनी खंत व्यक्त केली की इतकी वाईट परिस्थिती आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचत नव्हती. कारण हे जे मी बोलतो हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ जे आहे कल्याण आणि उल्हासनगर इथे जे कार्य करतात त्याचे अधिकारी आणि त्याचे कर्मचारी इतके भ्रष्ट, निर्लज्ज आणि नालायकपणाचा कळस गाठणारे आहेत की या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा फक्त निलंबनाची कारवाई नाही तर यांच्यावरती दंड थोपटले पाहिजेत. कारण या वालधुनी नदीच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला या केमिकल कंपन्या, जीन्स वॉश कारखाने, प्रदूषणाबाबत आम्ही जेव्हा नॉईज पोल्युशन किंवा एअर पोल्युशन बाबत त्यांना जेव्हा तक्रारी करतो तर दिखाव्याची भूमिका घेऊन ते लोक थोड्या वेळाकरता येतात किंवा काही कारणं दाखवतात किंवा त्यांना तक्रारी केलं कागदोपत्री घोडे नाचवतात आणि आपला वेळ काढून नेतात. मागच्याच वेळेला आम्ही त्यांच्याकडे आंदोलन केलेलं, त्या टायमाला चिंचपाडा सारख्या परिसरामध्ये जीन्स वॉश कारखान्यांवरती टाटा पॉवर येथील MSEB म्हणजे महाराष्ट्र विद्युत महामंडळ, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे अधिकारी, तसेच MPCB यांचे काही कर्मचारी, अधिकारी न जाता कर्मचारी यांनी तिथे आमच्या सांगण्यावरनं किंवा आमच्या तक्रारीवरती त्यांनी कारवाया केल्या. पण त्या कारवायांच्या नंतर असं माहिती पडलं की तिथे ते जेव्हा 12 गाळे होते जे त्या वालधुनी नदीमध्ये किंवा उपनद्यांमध्ये जे केमिकल सोडत होते, जे कलरचं पाणी सोडत होते, ते पूर्वी 12 होते, ते आता 18 झालेले आहेत. म्हणजे वारंवार तक्रारी करून MPCBच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्यांना नोटिसा देऊन त्यांना शटडाऊन करायचा आम्ही कार्यकाळ देतो. पण जेव्हा आम्ही सिद्धेश कदमजी यांच्याकडे गेलो तेव्हा तिथे जे मॅडम होत्या, चापेकर मॅडम, आणि त्यांचे जे इतर अधिकारी होते त्यांच्याशी जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाला पूर्णपणे अधिकार आहे की ते एखादी जी चुकीच्या गोष्टी घडत असतील किंवा प्रदूषणासाठी ज्या वास्तू किंवा जे आस्थापना बाधत असतील त्यांना ते सील करू शकतात, त्यांच्यावर कारवाई करू शकतात, ठोस भूमिका घेऊ शकतात. परंतु कल्याण येथील जे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आजपर्यंत आम्हाला असं होतं की त्यांच्यावर आम्ही नोटिसा बजावतो आणि त्यांना शटडाऊनचे नोटिसा बजावतो आणि शटडाऊन करायला सांगतो. पण हे न करता आम्हाला जेव्हा माहिती पडलं की जे अधिकारी आहेत वरती, चापेकर मॅडम झाले किंवा सिद्धेश कदमजी यांनी याच्याबाबत खंत व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडचेही कर्मचारी तिथे एक सरप्राईज व्हिजिट द्यायला येतील आणि तुम्ही ते दाखवा. पण त्याच्यावरही न थांबता आम्ही त्यांना 6 तारखेला 10 दिवसाची मुदत दिली असून या कंपन्यांवरती, या जीन्स वॉश कारखान्यांवरती, या नदीसाठी, या प्रदूषणासाठी जे लोक बाधित आहेत, जे लोक जिम्मेदार आहेत त्यांच्यावरती कारवाई नाही केली तर स्पष्ट शब्दात दिलेले याच वालधुनी नदीमध्ये आम्ही राष्ट्रीय छावा संघटना तसंच उल्हास नदी बिरादरी आहे, उल्हास नदी संवर्धन समिती आहे, हे सर्व कार्यकर्ते इथे जलसमाधी घेणार आहोत. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. त्यांच्याकडनं जर कारवाया नाही झाल्या तर राष्ट्रीय छावा संघटनेचे कार्यकर्ते उल्हास नदी संवर्धन समिती याच नदीमध्ये बसून इथे उभं राहून या नदीच्या पात्रामध्ये जलसमाधी घेणार आहोत. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे. आवाज जनतेचा, स्तंभ लोकशाहीचा.